साय मै सकाळ मित्रांनो, तर आज आपला शेवटच्या दिवसाची म्हणजे 10व्या दिवसाची सुरुवात झाली आहे. हा रात्रीचा जो वावीचा मुक्काम होता इकडून आता सगळे निघाले आहेत. हा बघा आपले आनंद शेठ, साईराम. साईराम बोल. साईराम. आता इकडून आम्ही आवा भाऊ साईराम आता रात्रीच्या मुक्कामात निघालोय. झालं बघता बघता सगळे दिवस गेले. चला आजचा दिवस आलाय बघा. आता तुम्हाला दाखवतो आपली पोरं बघा सगळी तयारी चालायला सुरुवात करतायत. चला आता आपण पण चालायला सुरुवात करूया. जय साईनाथ. चॉपर बघा, चॉपर आज दिसलाय मला. मी घेऊन आलो आम्हाला कानमंत्र देतोय. आम्हाला कानामध्ये त्याचं गाणं कोणतं आहे? त्याचं गाणं मस्त आहे. त्याला चौकीने गाणं दिलं नाही ते. झाले आजच्या दिवसाची सुरुवात आहे. आजचा दिवस बाकी आहे. आज नंतर म्हणजे साहेब तू डायरेक्ट पुढच्या वर्षी दिसतील. तू दिसत नाही, तू भोवाड भोवाड्यात या सगळे दिसणार. सगळ्या सणाला दिसणार. गेल्या वर्षी सारखी आहे बघा. वावीच्या हॉलला या दोघं आलेले आहेत. दीपा, साईराम, ऋतिक पण आलाय. आज सकाळी आले ते लोक. आजपासून यांचा प्रवास चालू होणार उद्यापर्यंत. 2 दिवस भावना सुट्टी नाही भेटली म्हणून त्यांना वारी करायला नाही भेटत आहे. त्यांची इच्छा तर खूप आहे. इकडे आपल्या सोबत आहेत राज चौके. जय साई. जय साईनाथ. जय साईनाथ. भाई भाई लॉक काढतो. डोळे बंद झाले. डोळे बंद झाले. इथे केला मी बघणारच आहे तो आता पाठी. तर आपला मित्र दमलाय. शेवटचा हॉल्ट आहे. थोडा लांब लचक रस्ता आहे आणि दमलाय. काय माहिती काय झालंय. शेवटच्या दिवशी कंटाळला एवढा. बोलतो चक्कर येते. चक्कर येते की ऍक्टिंग करतोय माहिती नाही. टॅक्सी आली त्याला घ्यायला. बस जाऊ दे. टॅक्सी बस आराम कर. पोहेगावात पोच. पोहेगावात नको, डायरेक्ट शिर्डीत भेट. शिर्डी पण पूर्ण दाखवले. पोरं फोटो काढतात. इथे पोरं फोटो काढतात बघा. शिर्डी फक्त 25 किलोमीटरवर आहे. दीपा तर किती चाललाय. बाप रे बाप. जिंकलो. हा बघा फोटोग्राफर इथे. शिर्डी फक्त 25 किलोमीटर. त्याचा हॉल्ट होता इथे आज. मिसळपाव नाश्त्याचे बघा. इथे सगळे झोपले. पालखीचा आमचा दुपारचा मुक्काम बघा 3 किलोमीटर अजून लांब आहे. पण इथे बघा इथे सगळे साई भक्त इकडे भंडारा ठेवलाय. सगळे आता आमचे बघा सगळे मित्र आता जेवण झाले सगळे. अजून पालखीचा मुक्काम आमचा दुपारचा 3 किलोमीटरवर आहे. तरी पण आम्हाला इकडे साई भंडारा भेटला आहे बघा. धरती गल्ली ग्रुपने ठेवलेला. सगळे इथे भंडारा जेवण झाले आहेत. आणि अजून आता चालायला सुरुवात करायची आहे. अजून किती किलोमीटरवर आहे दीपा बोललास? 3 किलोमीटरवर आहे. तरी पण बघा इकडे साई भक्तांना काही कमी नाही आहे. लगेच इकडे 3 किलोमीटर आधीच इकडे साई भक्तांना भंडारा भेटला. आणि इकडे सगळ्यांनी जेवण झाले आहेत. आणि आता चालायला सुरुवात करायची परत. आज रात्रीचा मुक्काम निघोज आहे. शिर्डीपासून फक्त 3 किलोमीटरवर. दरवर्षी सर्व पोरांना ठेवतात जेणेकरून कोणी उपाशी राहू नये. दरवर्षी हा भंडारा ठेवतात. हे छोटा असतो तरी पण सगळ्या साई भक्तांना पुरतो हा भंडारा बघा.
साईराम सर्वांना बोलवतात. हा, हे साईराम इकडेच बसलेले, इकडे यांनी आम्हाला आवाज दिला की साईराम या, इथे भंडारा आहे, सगळ्यांनी जेवून जा. कारण पालखी आता पुढे आता निघायचा टाइम झालाय आणि इकडे अजून 3 किलोमीटर मागे, म्हणून या साईरामांनी आवाज दिला. धन्यवाद साईराम, धन्यवाद धन्यवाद साईराम. चला साईराम मित्रांनो, इकडे बघा आपल्याला आपले जुने साहेबंधू भेटलेले आहेत. रोशन दादा, साईराम दादा. तर मग आता आमचा 10 दिवसांचा प्रवास, आज 10वा दिवस आहे आणि उद्या आमचं शिर्डीत आगमन होणार आहे, साईला पालखीचं आगमन होणार आहे. आता हे साईबंधू आपल्याला परत पुढच्या वर्षी 1 वर्षानंतर भेटतील पालखी दरम्यान. साईराम दादा, साईराम. तर आता हेच आहे, आता काय सांगू पण, आता आम्हाला खुशी पण आहे की उद्या आम्हाला बाबांचं दर्शन होणार आहे आणि एका गोष्टीचं दुःखसुद्धा आहे की हा प्रवास आता थोडे 1 वर्षासाठी थांबणार आहे. परत आता संपणार आहे. हां, 1 वर्षानंतर परत कधी न संपणारा प्रवास चालू होईल. तोपर्यंत तुम्हाला व तुम्हाला सर्व तुमच्या परिवाराला साईराम आमच्याकडून. जय साईनाथ. जय साईनाथ. गुंतलया त्या शिर्डीमध्ये या हो माझं मन, लागना गोड आता कुठलंच अन्न. गुंतलया त्या शिर्डीमध्ये या हो माझं मन, लागना गोड आता कुठलंच अन्न. मला कुणी न्यार त्या बाबाच्या समोर, मला कुणी न्यार त्या साईच्या समोर. डोळ भरूनी त्याला पाहू द्या, चरणपाशी मला त्या राहू द्या. डोळ भरूनी त्याला पाहू द्या, चरणपाशी मला त्या राहू द्या. मायल कराच त्याच मजनात, दीपक त्यो मी त्यातली वात. मायल कराच त्याच मजनात, दीपक त्यो मी त्यातली वात. मायल कराच त्याच मजनात. हे बघा सर्व साई पदयात्री बघा कोणत्या रस्त्यातून प्रवास करते. हे बघा पूर्ण अंधार आहे. सर्व पदयात्री मानतात की म्हणजे बोलतातच, सगळ्यांचा इतिहास आहे हा की साईबाबा पण याच वाटेने आलेले, म्हणून साईलाचे व सर्व मानाच्या पालखी आहेत ते, सर्व मुंबईतले पालखी आहेत ते याच रस्त्याने जातात. भले हा किती अंधार असो तरी पण बघा, बघा सगळ्यांनी टॉर्च घेतले आहेत, सगळे टॉर्च घेऊन चालत आहेत. कोण असं नाही की शॉर्टकट मारणार वगैरे, दुसऱ्या रस्त्याने जाणार अंधार आहे म्हणून, याच रस्त्याने जाणार. हीच आहे खरी साईवारी. बघा किती त्रास होऊ दे, किती काही होऊ दे, पण साईवारी त्याच रस्त्याने करणार ज्या रस्त्याने बाबा आले. वाटेत बघा काय इकडे बघा, हे बघा आम्ही चालत होतो, आम्हाला अचानक दिसले. ते बघा कुठले बघा. चला खाली झाले कित्येक सरे. पाऊस लवकर वाटेतच आहे सगळे पदयात्रींच्या स्वागताला, पायाला चावायला भजलेलं नसतंच ना.
सायरा आले ते आणि संकेतचा आनंद बघा, संकेतचा आनंद पावत नाही, संकेतचा आनंद बाबा भेटले हा साडे मी खाणार आई मंदिर आता फक्त 3 किलोमीटरवर आहे. ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस आलाय फायनली. खरंच एवढ्या दिवसांचा 10 दिवस आम्ही चाललो. आज 10वा दिवस आहे. आज 10 दिवस. आज ना शुभम मला आज किती पण चालव. हा आज वर्षी तर मी तिकडेही जाईल. हा आमच्या पायाला एवढे म्हणजे पाय आमचे अंगदुखी बोला जखम सगळं एवढं 10 दिवसाचा त्रास सहन करत आम्ही 10 दिवसांची साईवारी केली. आणि आणि हे बघणं म्हणजे 3 किलोमीटर साई मंदिर हे बघितल्यानंतर जो अंगावर काटा येतो तो खरंच 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 हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा खरंच लिटरली आमच्या अंगावर काटा आला हे बघूनच. आणि हे सांगताना सुद्धा नाही बसत आहे की मी एवढं किलोमीटर चालत आलोय. हा कारण हे एकदम म्हणजे ना इम्पॉसिबल काम आहे. जे आम्ही पदयात्रा आहे ना हे करणं हे सोपं नसतं. आज सकाळचीच गोष्ट आहे. सकाळचा पल्ला आमचा होता 22 नाही 12 काय 15 किलोमीटर. 15 किलोमीटर सकाळच्या हॉल्ट पासून ते दुपारच्या हॉल्ट पर्यंत 15 किलोमीटर होतं. 15 किलोमीटर चालताना माझे पाय एवढे दुखत होते की मला चालताही येत नव्हतं. पण आज मी अजून आहे बघा पूर्ण ओके चालतोय. मला आता तुम्ही शिर्डीमध्ये किती फिरवाल तरी चालेल मला. खरंच हे सुख ना तुम्हाला कोणतेही शब्द सांगता नाहीत. आणि गेल्या वर्षी पण आम्ही ह्याच स्पॉटला होतो आणि आम्ही दोघंच होतो तेव्हा पण. आणि ह्या वर्षी पण आम्ही दोघंच आहे. पण खरंच एकदा तुम्ही सुद्धा ही साईवारी करून बघा. कारण आमचा एक्सपिरियन्स आहे. आम्हाला भले जास्त वर्ष नको होऊ दे पण आमचा खरंच एक्सपिरियन्स आहे. जो पदयात्री ही फक्त आहे ना गंमत बघण्यासाठी जो पदयात्रा करतो किंवा चल जाऊया पदयात्रा करूया बघूया काय आहे ते, तोच पदयात्री दुसऱ्या वर्षी सर्वात जाऊन पहिला फॉर्म भरतो. सेम स्टोरी माझी होती. मला अशी आवड नव्हती पदयात्रा वगैरे करायची. मला अशी आवड वगैरे नव्हती पदयात्रा करायची. पण नंतर मी असं बोललो की 1 वर्ष करून बघूयात. पण सलग 3 वर्ष 4थं वर्ष माझं आपण पदयात्रा करतोय. बघा बघितलं म्हणजे हे आम्ही असं नाही करत. आम्ही असं नाही की विचार केला की आम्ही काय बोलायचं. खरंच हे आमच्यासोबत एक्सपिरियन्स झालेलं आहे. हे आमच्यासोबत घडलेलं आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतोय. म्हणून खरंच एकदा साईवारी करा. एकदा ही वज्रमंडित राजा पालखी बघा तुम्ही सुद्धा. आणि आमच्या साईला पालखीचं उद्या शिर्डीमध्ये आगमन होणार आहे ते सुद्धा दाखवेन. फक्त आमच्यासोबत कंटिन्यू राहा. ओम साईराम. ओम साईराम.